पंचक्रोशीतील युवकांच्या हाताला रोजगार मिळावा. श्री मोहन वनखंडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रोजगार मेळावा व इतर कार्यक्रमाबद्दल माहिती देण्याबाबत. मिरज आणि पंचक्रोशीतील युवकांच्या हाताला रोजगार मिळावा आणि युवा उद्योजकांना कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील असतो. येत्या 31 मे 2025 रोजी माझ्या वाढदिवसानिमित्त मिरज येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन माननीय मोहन वनखंडे सर युवा मंच यांच्या वतीने करण्यात आले आहे. सदरचा रोजगार मेळावा दिनांक 31 मे रोजी सकाळी 9 ते 4 या वेळेत शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय मिरज येथे होणार आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये 2000हून अधिक पदांची भरती करण्याकरिता प्रत्यक्ष मुलाखती होणार असून यामध्ये ब्रिटानिया, टाटा, बजाज, सोनालिका, सेड इंडिया यांसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्या व 25 अधिक कंपन्यांचा सहभाग असणार आहे. या सर्व कंपन्यांचे HR अधिकारी प्रत्यक्ष मुलाखत घेण्यासाठी व तात्काळ नियुक्तीपत्र देण्यासाठी उपलब्ध असतील. या नोकरी मेळाव्यातील भरतीकरता शैक्षणिक पात्रता ही 7वी ते पदव्युत्तर, ITI, इंजिनियर डिप्लोमा अशी असून या नोकरीच्या सुवर्णसंधीद्वारे उत्तम पगाराची तरतुदी या ठिकाणी केली आहे. त्यासोबत जे तरुण उद्योग क्षेत्रात कार्यरत आहे अशा तरुणांकरिता शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी आणि शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विविध महामंडळाचे प्रतिनिधी व अधिकारी उपलब्ध असणार आहेत. यावेळी उपस्थित असणारी महामंडळे खालीलप्रमाणे आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, इन्क्युबेटर सेंटर, नेत्रा RIT, इस्लामपूर महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित. अलॉटमेंट देणार आहे. किमान त्यांची अशी अपेक्षा की 3-4 हजार मुले 2000 मुलांना आम्ही नोकरी नक्की देऊ अशी कमिटमेंट या ऑर्गनाइज करणाऱ्या कंपनीने सांगितलेलं आहे. आणि याचबरोबर ज्यांना नोकरी करायची नाही, त्यांना उद्योग व्यवसायामध्ये रस घ्यायचा आहे किंवा आता जो उद्योग व्यवसाय करतायत त्यांना आपल्याला काही आर्थिक भांडवल पाहिजे. त्यासाठी शासनाच्या ज्या विविध योजना आहेत आणि शासनाची जी विविध अशी महामंडळ आहेत त्या महामंडळाची माहिती देणारी किंवा त्या मुलांना ज्या तरुण उद्योजकांना प्रोत्साहन देणाऱ्या काही महामंडळांनाही आम्ही आमंत्रित केलेले आहे. जवळजवळ 9 महामंडळांचे स्टॉल आम्ही तिथे लावतोय. त्यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल, त्याचबरोबर नेत्रा RITचं इस्लामपूरची संस्था आहे, इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ आहे, संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्म विकास महामंडळ, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ. सर्व पत्रकार मित्रांचं मनापासून मी स्वागत करतोय. खरं तर एक 5-6 महिन्यांच्या गॅप नंतर आपण ही पत्रकार परिषद घेतोय. या पत्रकार परिषदेचा आजचा हा उद्देश माझा 51वा वाढदिवस माझे काही सहकारी मित्र आणि युवा मंचचे सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून एक विधायक स्वरूपाचा कार्यक्रम घेऊन आम्ही हा वाढदिवस साजरा करतोय. आपल्याला माहिती आहे की कोरोनाच्या काळानंतर बरेचशाच लोकांच्या मध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढतंय आणि बरेच तरुण नोकरीच्या शोधामध्ये लोकल या MIDC मधून कंपन्यांमधून पाहतायत आणि तुटून ज्या पगारावरती नोकरी करतायत. तर अशा ह्या बेरोजगार तरुणांसाठी आपण एक रोजगार मेळावा घ्यावा असं आमच्या ह्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ठरवलं आणि त्या पद्धतीनं पुण्याच्या कंपनीशी संपर्क साधून 31 मेला सकाळी 9 ते 4 शनिवारी ACS कॉलेज मिरज, डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय मिरज येथे हा रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे. आणि या रोजगार आपल्या या प्रेसच्या माध्यमातून सर्व इच्छुक तरुणांना आवाहन करतोय की आपण 7वी पास पासून मग ते ITI झालेले डिप्लोमा आहेत, डिग्री आहे किंवा इतर काही क्वालिफिकेशन्स आहेत आणि नोकरीची शोधात आहेत अशा तरुणांसाठी एक सुवर्णसंधी असणार आहे. हा सर, शनिवारी 31 मे 2025 रोजी माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं मोहन वनखंडे युवा मंचच्या माध्यमातून काही असे सामाजिक कार्यक्रम आम्ही इथं आयोजित केलेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं बेरोजगार तरुणांसाठी रोजगार मेळावा, नोकरी मेळावा हा
ACS कॉलेज डॉक्टर बापूजी साळुंखे महाविद्यालय मिरज येथे सकाळी 9 ते 4 या वेळेत आयोजित केलेला आहे आणि या मेळाव्यामध्ये नोकरी देणाऱ्या पुणे, मुंबई, रांजणगाव, औरंगाबाद, कोल्हापूर, सांगली यातील जवळजवळ 27 कंपन्या 2,500 व्हेकन्सीज घेऊन आपल्या इथं मुलाखतीसाठी येत आहेत. मी आपल्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातल्या सर्व तरुण उद्योजकांना किंवा तरुण बेरोजगार आहेत की त्यांना नोकरीची गरज आहे अशा तरुणांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा अशी विनंती करतोय. जे काही बेरोजगार आहेत आणि उद्योगाच्या शोधात आहेत अशांसाठी शासनाच्या माध्यमातून विविध जी महामंडळ आहेत त्या महामंडळांची जी कर्ज सुविधा किंवा असणारा अनुदानपर असणाऱ्या योजना या माहिती देण्यासाठी सांगली जिल्ह्यातून 9 महामंडळाचे जे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ असेल, महात्मा फुले महामंडळ असेल, चर्मोद्योग महामंडळ असेल, महिला महामंडळ असेल किंवा मौलाना आझाद महामंडळ असेल अशा अनेक महामंडळ ही 9च्या 9 महामंडळं आपल्या या मेळाव्यामध्ये आपले स्टॉल लावून तरुणांना किंवा ज्यांचा उद्योग आहे त्यांना वाढवायचा आहे त्यांना काही अशा फायनान्शियली सुविधा देण्यासाठी माहिती देण्यासाठी येणार आहेत आणि विविध तसे काही एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टीचे मोफत सुविधा आपण सेवा सदन सिनर्जीच्या माध्यमातून घेतलेल्या आहेत. काही मित्रांनी माझ्या ढोलवादन स्पर्धा आरगमध्ये आयोजित केलेली आहे आणि त्याचबरोबर आपल्या इथं सगळ्यात महत्त्वाचं की जी मिरजची आरोग्य वाहिनी म्हटलं जातं त्या मिरज सिव्हिल हॉस्पिटलला माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं तिथल्या पेशंटला हॉलमध्ये पाहण्यासाठी TV, दूरदर्शन संच आणि डिश या 10 TV आणि डिश देण्याचं नियोजन आमच्या मित्रमंडळींनी केलेलं आहे. असे थोडेसे सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून हा माझा 51वा वाढदिवस साजरा करायचं नियोजन केलेलं आहे. मी आपल्या माध्यमातून सर्व तरुणांना नोकरी शोधत असणाऱ्या तरुणांना आणि उद्योगाच्या मध्ये फायनान्शियली उपलब्ध करून देण्याच्या माध्यमात असणाऱ्या तरुणांना आवाहन करेन की आपण या रोजगार मेळाव्याला आणि असणाऱ्या उद्योग मेळाव्याला आपण भेट द्यावी असं आपल्याला नम्रपणे